आज आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर या टॉपिकमधला तिसरा प्रॉब्लेम आपण अभ्यासणार आहोत. तर काय म्हटले बघूया. तर मग यामध्ये इथं मी शब्द थोडा बदललेला आहे. PAI पाई ऐवजी मी प्रमोद घेतलेला आहे. प्रमोद, अंबाईड, मनोज आर पार्टनर्स इन अ फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द प्रपोर्शन टू देअर कॅपिटल्स. प्रपोर्शन टू देअर कॅपिटल्स म्हटलेला आहे. या ठिकाणी त्यांचा जो रेशिओ आहे तो कॅपिटलच्या प्रमाणामध्ये असणार आहे. कळलं. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31/3/2012 इज ॲज फॉलोज. तर आता इथं त्यांचा जो प्रॉफिट जो रेशिओ आहे, प्रॉफिटचा रेशिओ आहे तो कसा आहे, टू देअर प्रपोर्शन टू देअर कॅपिटल. आता त्यांचं कॅपिटल 30 आणि 15 आहे. मग या ठिकाणी 2:1 म्हणजे 15 हा 1 आला, 30 2 आले आणि या 30ला 2 घेतले आपण, म्हणजे 2:1 यांच्या प्रमाणामध्ये इथं रेशिओ काढला. त्यानंतर बघा इथं ॲसेट बाजू दिलेली आहे, लायबिलिटी बाजू दिलेली आहे. इथं बघा काय म्हटलं आहे, ऑन द अबाव डेट प्रमोद रिटायर्ड अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट हॅव बीन ॲग्रीड अपॉन. नंबर 1, गुडविल वॉज रिव्हॅल्यूड ॲट 15,000. गुडविलला एक स्टार करून घेतला इथं वरती. इथं आता गुडविल दिलेला आहे. गुडविल आहे 18,000, त्याची किंमत करायला सांगितलं 15,000, म्हणजे 3,000 रुपये वजा करावे लागतील. चला नंबर 2, ॲसेट्स अँड लायबिलिटीज वेअर रिव्हॅल्यूड ॲज अंडर. डेटर 17,000. स्टॉक इथं डेटरला स्टार करून घेतलेला आहे. स्टॉक 90% ऑफ बुक व्हॅल्यू. म्हणजे या ठिकाणी बुक व्हॅल्यूच्या 90% किंमत करायची स्टॉकची, म्हणजे जी आहे त्यातली 10% वजा करायला लागेल आपल्याला. कळलं. 90% ठेवायचे. स्टॉक इथं स्टॉकला स्टार केला. त्यानंतर बघा बिल्डिंग 35,000, बिल्डिंगला एक स्टार केला. प्लॅन्ट 11,500, प्लॅन्टला एक स्टार केला. मोटर व्हॅन 29,500, मोटर व्हॅनला एक स्टार केला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 18,000. आउटस्टँडिंग एक्सपेन्सला इथं बघा स्टार करून घेतलेला एक. त्यानंतर बघा नंबर 3, अंबा अँड मनोज कॉन्ट्रीब्युटेड म्हणजे आणलेलं आहे. ॲडिशनल कॅपिटल ऑफ ₹20,000 अँड 10,000 रिस्पेक्टिव्हली. त्याचं आपण एंट्री करायची, लक्षात घ्या. आलं लक्षात. नंबर 4, बॅलन्स ड्यू टू मिस्टर प्रमोद इज ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट आफ्टर पेईंग हिम ₹1,000. म्हणजे 1,000 रुपयाचा काय करायचं आहे, या ठिकाणी 1,000 पेड करायचे आहेत. आणि 1,000 पेड केल्यानंतर जो बॅलन्स येतोय पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, तो कुठं ट्रान्सफर करायचा आहे, लोन अकाउंटला. ठीक आहे. तर बघा या प्रॉब्लेममध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट काढलेला आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढलेला आहे, बॅलन्स शीट इथं काढलेली आहे, आणि शेवट कॅश अकाउंट काढला आहे. गुडविल अकाउंट का काढला नाही, तर आपल्याला इथं प्रॉब्लेममध्ये गुडविल दिलेला आहे, त्यामुळे गुडविल अकाउंट आपण काढायचं नाही आहे. ठीक आहे. आता बघा पहिल्यांदा ॲसेट बाजू घेऊया. कॅश म्हणले 3,000 रुपये. तर बघा इथं कॅश अकाउंटच्या डेबिट साईड टू बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 3,000 रुपये. त्यानंतर बघा सगळ्या ॲसेट इनर कॉलममध्ये घ्यावे लागतील आपल्याला. बघा स्टॉक, डेटर्स, प्लॅन्ट, बिल्डिंग, मोटर व्हॅन, गुडविल हे सगळे उचलायचे आणि कुठे घ्यायचे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. तर बघा इथं ॲसेट स्टॉक इनरला 12,000 घेतलेत, डेटर्स इनरला 20,000 रुपये घेतलेत, त्यानंतर प्लॅन्ट 13,000 रुपये घेतलेत, बिल्डिंग इनरला 20,000 रुपये घेतलेले आहे, मोटर व्हॅन 31,000 रुपये घेतलेले आहे, गुडविल 18,000 रुपये घेतलेले आहे. ठीक आहे. चला या ठिकाणी बघा ॲसेट बाजू सगळी संपलेली आहे. लायबिलिटी बाजूला पहिल्यांदा बघा तिघांचं कॅपिटल उचलायचं आणि ते कुठे घ्यायचं, डायरेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरी फॉरवर्ड किंवा ब्रॉड फॉरवर्ड म्हणा. 30,000 प्रमोच्या कॉलममध्ये, अंबाच्या कॉलममध्ये 30,000, मनोच्या कॉलममध्ये 15,000 रुपये. त्यानंतर पुढे काय केले बघा, क्रेडिटर्स बघा किती सांगितलेत, 7,000 रुपये. चला इथं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स डायरेक्ट आउटरमध्ये 7,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे काय म्हटलं आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 15,000 रुपये त्याला स्टार केलेला आहे. तर बघा या ठिकाणी लायबिलिटी बाजूला घ्यावं लागेल आपल्याला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इनर कॉलममध्ये 15,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20,000 रुपये. आता हा जो आहे लक्षात घ्या, हा जो आहे हा लॉस आहे, लक्षात घ्या. हा लॉस आपल्याला वाटायला लागेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 8,000, 8,000, 4,000. या ठिकाणी बघा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिला आहे 20,000. हे जे 20,000 आहेत ते 2:1 मध्ये वाटायचे आहेत, ते इथं वाटले आपण बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रमोदला दिले 2 प्रमाणे 8,000, अंबाला दिले 2 प्रमाणे 8,000 आणि मनोजला दिले 1 प्रमाणे 4,000. ठीक आहे. या मनोजपेक्षा या दोघांना डबल द्यायचे, म्हणजे 2:1. तर चला या ठिकाणी बघा बॅलन्स शीट पूर्णपणे संपलेली आहे. गुडविलची किंमत करायला सांगितली 15,000. तर बघा आता या ठिकाणी गुडविल आपण घेतलेला आहे.
गुडविलची किंमत घेतली 18,000 रुपये. मग आपल्याला 15,000 जर करायचे असेल तर 3,000 वजा करावे लागतील. लेस रिव्हॅल्युएशन म्हणा 3,000 रुपये, आउटला 15,000. आता गुडविल ॲसेट कमी झाली तर याचं सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू गुडविल अकाउंट 3,000 रुपये. पुढं नंबर 2 मध्ये काय म्हटलं बघा, डेटरची किंमत करायला सांगितलं 17,000 रुपये. मग बघा या ठिकाणी डेटर्स इथं दिलेत आपल्याला 20,000 रुपये. 17,000 करायचे असेल तर आपल्याला 3,000 वजा करावे लागतील. लेस रिटर्न ऑफ 3,000, आउटला 17,000 रुपये. आता हे जे 3,000 आहेत हे 3,000 बघा इथं कुठं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचे डेबिट साईड टू डेटर्स म्हणायचं, टू डेटर्स अकाउंट इथं 3,000 लिहायचे. त्यानंतर बघा या ठिकाणी स्टॉक ॲट 90% ऑफ बुक व्हॅल्यू, स्टॉक ॲट 90% ऑफ बुक व्हॅल्यू म्हटलेलं आहे. आता इथं स्टॉकची जी किंमत आहे ती किंमत 90% करायची, लक्षात घ्या. 100% आहे म्हणजे त्यातली 10% वजा करावे लागेल आपल्याला. तर चला इथं स्टॉक घेतलेला आहे 12,000. लेस रिव्हॅल्युएशन, लेस रिव्हॅल्युएशन 10% 1200 वजा केले, आउटरला 10,800. आता ही 1,200 जी कमी झालेली आहे ती 1,200 ही कुठे घ्यायची, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईड टू स्टॉक अकाउंट 1,200, टू स्टॉक अकाउंट 1,200. ठीक आहे. त्यानंतर बघा बिल्डिंगची किंमत करायला सांगितली 35,000. चला या ठिकाणी बघा बिल्डिंग किती आहे बघूया आपण. बिल्डिंग 20,000 रुपये आहे. तर 35,000 करायचे असेल तर 15,000 वाढवावे लागतील. ॲड रिव्हॅल्युएशन 15,000, आउटरला 35,000. आता बिल्डिंग वाढले याचा अर्थ प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट साईडला बाय बिल्डिंग अकाउंट म्हणायचं इथं 15,000 रुपये. त्यानंतर पुढे काय दिले बघा, इथं प्लॅन्ट म्हटले 11,500. इथं प्लॅन्ट 11,500 करायचे आहे प्लॅन्टची किंमत. तर बघा या ठिकाणी इथं प्लॅन्ट 13 दिले. 11,500 करायचे असेल तर 1,500 वजा करावे लागतील. लेस रिव्हॅल्युएशन 1,500, आउटरला 11,500. तेवढी प्लॅन्ट कमी झाली तर बघा इथं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्लॅन्ट अकाउंट 1,500. त्यानंतर मोटर व्हॅन 29,500 करायचे किंमत. आता बघा इथं मोटर व्हॅन इथं दिलेले 31,000 रुपये दिलेले. आता 29,500 जर करायचे असेल तर 1,500 वजा करावं लागेल. लेस रिव्हॅल्युएशन 1,500, आउटर 29,500, 1,500 इथं उचलायचे आणि इथे घ्यायचे. टू मोटर व्हॅन अकाउंट 1,500. त्यानंतर बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 18,000 किंमत करायचे. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण इथं बघा लायबिलिटी साईडला घेतलेले आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 15,000. तर इथं 18,000 करायचे असेल तर 3,000 वाढवावे लागतील. ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 3,000, आउटरला 18,000. हे 3,000 लायबिलिटी वाढली, लक्षात घ्या. तर याचा सेकंड इफेक्ट कुठं, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईड टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 3,000 रुपये. चला ॲडजस्टमेंट इथं संपलेले आहेत. पुढे काय इथं घेतलेलं आहे बघा. इथं अंबा आणि मनोजनं काय केलं आहे, कॅपिटल आणलं आहे. किती, 20,000चं आणि 10,000चं कॅपिटल आणलं आहे. एंट्री होणार, काय एंट्री होणार बघा इथं तुम्हाला दाखवते एंट्री मी. कॅश अकाउंट डेबिट 30,000, टू अंबाज कॅपिटल अकाउंट क्रेडिट 20,000, टू मनोज कॅपिटल अकाउंट क्रेडिट 10,000. बिईंग ॲडिशनल कॅपिटल ब्रॉट बाय अंबा अँड मनोज. मग आता कॅश अकाउंट डेबिट साईडला पोस्टिंग होईल बघा. इथं कॅश अकाउंट डेबिट साईडला टू अंबाज कॅपिटल अकाउंट 20,000, टू मनोज कॅपिटल अकाउंट 10,000. सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट अंबाच्या कॉलममध्ये 20,000, मनोजच्या कॉलममध्ये 10,000. अंबाच्या कॉलममध्ये 20,000, मनोजच्या कॉलममध्ये 10,000. आलं लक्षात. त्यानंतर पुढे काय म्हटलं बघा, या ठिकाणी प्रमोदला 1,000 द्यायचे. एंट्री काय होणार, प्रमोद कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. तर प्रमोद कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला टू कॅश अकाउंट म्हणायचं. प्रमोदच्या कॉलममध्ये 1,000 रुपये. आणि सेकंड इफेक्ट कॅश अकाउंट क्रेडिट साईडला बाय प्रमोद कॅपिटल अकाउंट 1,000 रुपये. ठीक आहे. प्रॉब्लेम इथं संपलेला आहे. तर या ठिकाणी बघा हा प्रॉब्लेम क्लोज केला तर आपल्याला इथं क्रेडिट बाजू जास्त येते. मग 15,000 घेतले. 15,000मधून वरच्या रकमा सगळ्या वजा केल्या. 1,800चा प्रॉफिट येईल. मग 1,800 2 1 मध्ये तिघांना इथं डेबिटला वाटायचे. मग 720, 720, 360 हा उचलायचा प्रॉफिट कुठे घ्यायचा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 720, 720, 360 या तिघांचा कॉलम क्लोज करायचा आणि ती टोटल डेबिटला घ्यायची. 38,720 आली प्रमोदची टोटल. त्यातून 1,000 वजा केले, किती आले 37,720. त्याला स्टार करायचा. आता हा बॅलन्स कुठं टाकायचा आहे, प्रमोद लोन अकाउंटला. मग इथं म्हणा टू प्रमोद लोन अकाउंट 37,720. आता इथं लोन अकाउंट आपण काढला नाही, काय हरकत नाही. समजा लोन अकाउंट आपण जर काढला असता तर हा बॅलन्स कुठे घेतला असता, त्या अकाउंटच्या क्रेडिटला टाकला असता. आणि त्या अकाउंटच्या क्रेडिटला टाकल्यानंतर तो बॅलन्स आपण डेबिटला घेतला असता. लक्षात घ्या, डेबिटचा बॅलन्स कुठे घेतला असता, मग
लायबिलिटी साईडला घेतला असता, लक्षात घ्या. त्यामुळे आता इथं आपण अकाउंट जरी काढला नसला तरी इथं बॅलन्स जो आहे तो उचलून कुठं टाकायचा, डायरेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटचा हा बॅलन्स आलेला तो कुठे घ्यायचा, इथं घ्यायचा. इथं काय म्हटलं बघा, प्रमोद लोन अकाउंटमध्ये 37,720 वरचा बॅलन्स इथंच लायबिलिटी साईडला घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं आंबाचा कॉलम इथं आपण घेतला आहे डेबिटमध्ये 58,720 बॅलन्स घेतला. मनोजचा पण बॅलन्स घेतला 29,360. त्याला नाव दिलं टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड. दोघांचा बॅलन्स उचलायचा आणि इथं घ्यायचा. आंबा 58,720, मनोज 29,360, टोटल 88,080. ओके. त्यानंतर बघा या ठिकाणी कॅश अकाउंट एक क्लोज करावं लागेल. कॅश अकाउंटला बॅलन्स शीट क्रेडिट साईडला 32,000चा तो उचलायचा आणि कुठे घ्यायचा, ॲसेटला घ्यायचा. कॅश 32,000 रुपये. ठीक आहे. जर आपण हा अकाउंट बॅलन्स शीट क्लोज केली तर बॅलन्स शीट टॅली होईल 1,50,800, 1,50,800.